म्हासुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी विना वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा। आरोग्य परमो धर्म या ब्रीदवाक्याखाली सुरू असलेल्या राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवार्थ आयडी नसल्यामुळे कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त झालेले नाहीत। परिणामी परिसरातील तब्बल 21 वाड्या वस्त्यांतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आवश्यक कायमस्वरूपी कर्मचारी तात्काळ नियुक्त करावेत, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं देण्यात आलाय। गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। राधानगरी तालुक्यातील म्हासुर्लीसह परिसरातील 21 वाड्या वस्त्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी सुमारे कोट्यावधी रुपयांचा निधी खर्चून म्हासुर्ली येथे प्रशस्त इमारत उभारण्यात आली आहे। मात्र कर्मचारी अभावी ही इमारत प्रत्यक्षात धूळ खात पडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। सध्या या आरोग्य केंद्रात 2 वैद्यकीय अधिकारी नियुक्त असले तरी स्थानिकांच्या तक्रारीनंतर त्यांपैकी एका अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे। त्यामुळे संपूर्ण आरोग्य सेवेचा भार एका वैद्यकीय अधिकाऱ्यावर पडत असून रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागतोय। कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडी राधानगरी तालुक्याचे महासचिव नेताजी कांबळे यांनी दिलाय। जवळपास 10 कोटी रुपये खर्च करून बांधलेला आहे, पण 10 कोटी रुपये खर्च करून बांधलेला असून सुद्धा ह्या एवढ्या मोठ्या इमारतीमध्ये एकही अधिकारी किंवा आरोग्य अधिकारी आजपर्यंत इथं कुठं आम्हाला दिसलेला नाही। सर्पदंश असेल किंवा डिलिव्हरीचा प्रसंग असेल, याच्यावर ज्या हे होत्यात उपचार जे होत्यात त्या उपचाराच्या दृष्टीनं आजपर्यंत कुठलाही इतर डॉक्टर त्या ह्याच्यातला नाही आहे, उपलब्ध नाही आहे। मग हे जे 10 कोटी रुपयाचं जे निधी जे लागलेला आहे हे कशासाठी आणि आजपर्यंत ह्याला स्थगिती का दिली किंवा ह्याच्यात अजून पदाधिकारी हे का भरलेले नाहीत, एक आरोग्य अधिकारी का भरलेला नाही किंवा स्टाफ का भरलेला नाही, याची माहिती आम्ही घेतो आहे। जर पूर्ण हे झाला नाही, अंमलबजावणी जर झाली नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या अनुषंगानं मी स्वतः तालुका महासचिव हे जर तात्काळ जर ह्याचा जर निर्णय जर लागला नाही तर आंदोलनाचा इशारा मी स्वतः देतोय। दरम्यान याबाबत आमचे प्रतिनिधी मिलिंद कांबळे यांनी राधानगरी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आर शेट्टे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता म्हासुर्ली आरोग्य केंद्राला सेवार्थ आयडी नसल्यामुळे कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले नाहीत। मात्र इतर ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी सेवेसाठी येथे पाठवले जात असल्याचं त्यांनी सांगितलं। केके न्यूजसाठी राधानगरीहून मिलिंद कांबळे।